सावरकरांनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर आपल्या इतिहासातील अनेक वीर योद्ध्यांवर अनेक पोवाडे रचले. समाज प्रबोधनासाठी आणि अनेक तरुणांनी क्रांतिकार्यात सहभागी होण्यासाठी सावरकरांनी तान्हाजी मालुसरे व बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर पोवाडे लिहिले. ब्रिटिशांनी जरी हे पोवाडे जप्त केले पण तरी सुद्धा ते महाराष्ट्रभर गायले जातच होते आणि सतत सगळ्यांना इन्स्पायर करत होते. चला तर मग ऐकूयात बाजीप्रभू यांच्यावर लिहिलेला सावरकरांचा पोवाडा. जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे. जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. या बाजीप्रभू यांच्या पोवाड्यामध्ये सावरकरांना नुसतं युद्धाचं वर्णन करायचं नाहीये. परक्यांच्या सेवेमध्ये अडकलेली जी आपली माणसं आहेत, जी स्वातंत्र्य लढ्याला बंड म्हणून निंदा करतायत, त्यांना थोडे कान पिचक्या द्यायच्या आहेत. म्हणून सावरकरांनी कल्पना अशी केली आहे की बाजीप्रभू पूर्वी अशाच एका बादशाकडे म्हणजे परक्याकडे सेवेला होते. त्यांना स्वातंत्र्याचं महत्त्व शिवाजी महाराजांच्या दूतांनी म्हणजे मावळ्यांनी समजून दिलं. म्हणून आता बाजीप्रभू बाजीप्रभू आपणही हे बोललं पाहिजे, ही भावना आहे. म्हणून आता बाजीप्रभू बोलायला लागले. शिवदूताचे बोलाई कथा बाजी मनिवदना. काळ सर्प मी कसा उराशी मित्र म्हणून धरिला. काळ सर्प मी कसा उराशी मित्र म्हणून धरिला. घरात शिरला चोर तयारी मानियला राजा. घरात शिरला चोर तयारी मानियला राजा. बंड बोललो शिवरायाच्या परमपूत गाथा. बंड बोललो शिवरायाच्या परमपूत गाथा. माता माझी कष्टविली मी राजनिष्ठ त्यासी. माता माझी कष्टविली मी राजनिष्ठ त्यासी. या पाप्याने युद्ध मांडिले देश रक्षकासी. या पाप्याने युद्ध मांडिले देश रक्षकासी. ही गुलामगिरीची गीता. ही गुलामगिरीची गीता. राजनिष्ठता या पुढे आता. परदेशी माझा राजा. तो प्राणदेव तो माझा. मी शरण शिवाचा गाथा. रात उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर गेला. रात उडाली प्रदीप्त बाजी वैश्वानर गेला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम विठूवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम विठूवरी घाला. यातला महत्वाचा विचार आहे का? सावरकर आपल्या मनात मुद्दाम विचार पटवतायत, ते रुजवतायत. देशभूमीच्या कसाया सकाळी मानवी देऊ. देशभूमीच्या कसाया सकाळी मानवी देऊ. भाकरी देतो म्हणून तयाच्या चाकरीत राहू. भाकरी देतो म्हणून तयाच्या चाकरीत राहू. कवणाची भाकरी बंधू हो चाकरी कवणाची. कवणाची भाकरी बंधू हो चाकरी कवणाची. भाकर देतो माझा चाकरीच्या घातकाची. भाकर देतो माझा चाकरीच्या घातकाची. असा उपदेश ऐकून बाजीप्रभू शिवाजी महाराजांच्या कार्यात सहभागी झाले. असा उपदेश ऐकून बाजीप्रभू शिवाजी महाराजांच्या कार्यात सहभागी झाले आहेत. या पोवाड्याची महत्वाची गोष्ट युद्धाचे वर्णन तेही या पोवाड्यात सावरकरांनी केलेलं आहे. पोवाड्याची पारंपरिक नृत्य जरी नसलं तरी शूरवीरांच्या शौर्याची गाथा असावी हा नियम त्यांनी योग्य पाळलेला आहे. पन्हाळगडाला वेढा पडला.
शिवाजी राजे मोठ्या शिताफीने त्यातून सुटून गेले. घोडखिंडीपर्यंत माणसं आली आहेत. माग शत्रूचं सैन्य सुटले. बाजीप्रभू शिवाजी महाराजांना म्हणाले, शिवाजी राजे, आपण विशाळगडाकडे चला. तुम्ही पोहोचलात की तोफांचे 5 बार करा. तोपर्यंत खिंड लढवतो, थोपून धरतो. बाजीप्रभू शिवाजी राजे पुढे निघाले आणि 300 मावळ्यांसह बाजीप्रभू घोडखिंडीमध्ये हातात 2 दानपट्टे घेऊन उभे राहिले. आता युद्ध वर्णन. आले आले गनिम खिंडीत चवताळून आले. आले आले गनिम खिंडीत चवताळून आले. झाले झाले सज्ज मराठी सरसावून निघाले. झाले झाले सज्ज मराठी सरसावून निघाले. तीन तीन रण शब्द हर हर महादेव विडला. बाजीप्रभू आवेशाने लढत आहेत. अहो, त्यांच्या दानपट्ट्याच्या माऱ्यात कोणाला शिरता येईना म्हणून शत्रू शस्त्र लांबून फेकून मारतोय. इतक्या जखमा झाल्यात की जखम व्हायला आता जागा उरली नाहीये. मग शेवटी शत्रूंनी गनिमी डाव केला. बंदूक भरली आणि बाजींच्या छातीचा नेम धरला आणि मग ती गोळी सुटली सुटली सुटली. तो गोळी सुसुवाई, तो गोळी सुसुवाई. अहो त्या काळी परमिती घुसली. तो बाजी विव्हळ पडला. मागुती काहीसा उठला. बेहोश वीर परी बदला. तेवढे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. तेवढे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम भुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम भुवरी घाला. छातीमध्ये गोळी लागलेली असताना सुद्धा बाजीप्रभू तसेच उभे आहे. त्यांचा हा धीर बघून बाकीच्या माळ्यांना मर्दान अवसान चढले. आणि मग रणिरंग पुन्हा ये साचा. रणिरंग पुन्हा ये साचा. गरजती मराठे तुझा. गरजती मराठे तुझा. या सोडले शहरांचा. मस्तक चेंडू साचा. त्याचा मस्तक चेंडू साचा. समर रंगणी चेंडू फळीचा डाव भराला. समर रंगणी चेंडू फळीचा डाव भराला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम भुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संग्राम भुवरी घाला. असं करता करता एक सैनिक गेला, दुसरा गेला, तिसराही गेला. अहो, 300 मावळातले जेमतेम 50-60 मावळे उरले आहेत. आता काय करू काय करू, माझ्या राजाला कसं वाचवू. याच काळजीमध्ये बाजीप्रभू असताना राजे विशाळगडावर पोहोचले. आणि त्यांनी तोफांचे बार केले. हे तोफांचे बार ऐकले मात्र आ हा 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 हा. तो अरे धडाधड झाले. तो वार धडाधड झाले. आडवड केले. आडवड केले. हा पहिला वार शिवाचा. हा दुसरा कर्तव्याचा. हा तिसरा भवानीचा. हा चौथा महादेवाचा. वार पाचवा धडाडला. हर बोला जय झाला. वार पाचवा धडाडला. हर बोला जय झाला. चला
संपताना सावरकर आपल्या मूळ मुद्द्यावर येत आहेत. ते म्हणतायत, बाबांनो, हे चरित्र लक्षात ठेवा. रक्त पेरले खिंडीत त्या काळात, श्रीबाजीचे रक्त पेरले खिंडीत त्या काळात. म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. अहो बंधू हो पूर्वजाईचे स्वतंत्र रणगाजी, अहो बंधू हो पूर्वजाईचे स्वतंत्र रणगाजी. स्वतंत्र त्या पूर्वजा शोभता वंशज का आजी, स्वतंत्र